भारतातील जाती व्यवस्था. तरीही प्रत्यक्ष समाजात ही समानता पूर्णपणे प्रत्यक्षात उतरलेली दिसत नाही. त्याच वेळी जेव्हा एखादा समूह स्वतःचे रूपांतर जातीमध्ये करू पाहतो, तेव्हा स्त्री पुरुषांमधील समानता टिकवून ठेवणे हे त्याचे अंतिम उद्दिष्ट बनते. कारण त्याशिवाय आंतरविवाह, समूहाच्या आतच विवाह करण्याची प्रथा टिकून राहू शकत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, जर आंतरविवाहाची प्रथा टिकवून ठेवायची असेल तर वैवाहिक संबंधांची सोय समूहाच्या आतच करणे आवश्यक ठरते. अन्यथा समूहातील सदस्यांना स्वतःची सोय स्वतःच करण्यासाठी समूहाबाहेर जावे लागेल. परंतु समूहाच्या आतच वैवाहिक संबंधांची सोय करण्यासाठी स्वतःला जात बनवू पाहणाऱ्या समूहातील विवाहयोग्य स्त्री आणि पुरुष यांच्या संख्येत समानता राखणे अत्यंत आवश्यक असते. केवळ अशा प्रकारची समानता राखल्यानेच समूहाची अनिवार्य असलेली आंतरविवाहाची प्रथा अबाधित राहू शकते आणि यातील मोठी तफावत ती प्रथा नक्कीच मोडीत काढेल. त्यामुळे जातीची समस्या ही मूलतः त्या जातीतील स्त्री पुरुषांच्या विवाहयोग्य घटकांमधील विषमता दूर करण्याच्या समस्येत रूपांतरित होते. जर ही बाब निसर्गावर सोपवली तर या घटकांमधील अत्यंत आवश्यक अशी समानता केवळ तेव्हाच साधली जाऊ शकते जेव्हा पती आणि पत्नी यांचा मृत्यू एकाच वेळी होईल. परंतु अशी घटना दुर्मिळ असते. पतीचा मृत्यू पत्नीच्या आधी होऊ शकतो आणि त्यामुळे एक अतिरिक्त स्त्री, सरप्लस वुमन, निर्माण होऊ शकते. तिची विल्हेवाट लावणे आवश्यक असते. अन्यथा आंतरजातीय विवाहाद्वारे ती त्या गटाचा आंतरविवाहाचा नियम, एंडोगॅमी, मोडू शकते. त्याचप्रमाणे पती पत्नीच्या पश्चात जिवंत राहून अतिरिक्त पुरुष, सरप्लस मॅन, ठरू शकतो. अशा वेळी त्याच्या दुःखाबद्दल सहानुभूती असूनही त्या गटाला त्याची विल्हेवाट लावावी लागते. अन्यथा तो जातीबाहेर विवाह करून आंतरविवाहाचा नियम मोडेल. अशा प्रकारे योग्य काळजी घेतल्यास अतिरिक्त पुरुष आणि अतिरिक्त स्त्री हे दोघेही जातीसाठी धोका निर्माण करतात, कारण आपल्या विहित वर्तुळात त्यांना योग्य जोडीदार मिळत नाही आणि स्वतःहून त्यांना जोडीदार मिळूही शकत नाहीत. कारण जर या गोष्टीचे नियमन केले नाही तर उपलब्ध जोडीदारांची संख्या केवळ गरजेइतकीच असते, तेव्हा ते बहुधा जातीची सीमा ओलांडून बाहेर विवाह करतील आणि अशा संततीला जन्म देतील जी त्या जातीसाठी परकी असेल. आपला हा काल्पनिक गट या अतिरिक्त पुरुषाच्या आणि अतिरिक्त स्त्रीच्या बाबतीत काय करेल ते आपण पाहूया. आपण प्रथम अतिरिक्त स्त्रीचा विचार करू. जातीचा आंतरविवाहाचा नियम टिकवून ठेवण्यासाठी तिची विल्हेवाट दोन वेगवेगळ्या प्रकारे लावली जाऊ शकते. पहिली पद्धत, मृत पतीच्या चितेवर तिला जाळून तिची विल्हेवाट लावणे. तथापि स्त्री पुरुष विषमतेची समस्या सोडवण्याचा हा एक अव्यवहार्य मार्ग आहे. काही प्रकरणात हे शक्य होऊ शकते तर काहींमध्ये नाही. परिणामी प्रत्येक अतिरिक्त स्त्रीची अशा प्रकारे विल्हेवाट लावता येत नाही, कारण हा उपाय वरकरणी सोपा वाटत असला तरी त्याची अंमलबजावणी करणे कठीण असते. आणि म्हणून जर अतिरिक्त स्त्रीची म्हणजेच विधवेची विल्हेवाट लावली नाही तर ती गटातच राहते, परंतु तिच्या अस्तित्वातच दुहेरी धोका दडलेला असतो. ती जातीबाहेर विवाह करून आंतरविवाहाचा नियम मोडू शकते,
किंवा ती जातीमध्येच विवाह करून स्पर्धेद्वारे अशा विवाह संधींवर अतिक्रमण करू शकते ज्या त्या जातीतील संभाव्य वधूंसाठी राखीव असायला हव्यात. त्यामुळे ती कोणत्याही परिस्थितीत एक धोकाच ठरते आणि जर तिला मृत पतीसोबत जाळता येत नसेल तर तिच्याबाबत काहीतरी उपाययोजना करणे आवश्यक ठरते. दुसरा उपाय म्हणजे तिच्यावर आयुष्यभर वैधव्य लादणे. वस्तुनिष्ठ परिणामांचा विचार करता वैधव्य लादण्यापेक्षा तिला जाळून टाकणे हा अधिक चांगला उपाय ठरतो. कारण विधवा स्त्रीच्या अस्तित्वामुळे निर्माण होणाऱ्या तिन्ही समस्यांचे निवारण तिला जाळून टाकल्याने होते. मृत्यूनंतर ती अस्तित्वातच राहत नसल्यामुळे जातीच्या आत किंवा बाहेर पुनर्विवाहाची कोणतीही समस्या उद्भवत नाही. तरीही सक्तीचे वैधव्य हा जाळून टाकण्याच्या पद्धतीपेक्षा श्रेष्ठ उपाय आहे, कारण त्याची अंमलबजावणी करणे अधिक व्यवहार्य आहे. तुलनेने अधिक मानवीय असण्यासोबतच जाळून टाकण्याच्या पद्धतीप्रमाणेच हा उपायही पुनर्विवाहामुळे उद्भवणाऱ्या समस्यांना रोखतो, मात्र समूहाच्या नैतिकतेचे रक्षण करण्यात तो अपयशी ठरतो. यात शंका नाही की सक्तीच्या वैधव्याच्या स्थितीत ती स्त्री जिवंत राहते आणि भविष्यात कायदेशीर पत्नी म्हणून राहण्याच्या तिच्या नैसर्गिक अधिकारापासून तिला वंचित ठेवले गेल्यामुळे अनैतिक वर्तनाकडे प्रवृत्त होण्याची शक्यता वाढते. परंतु ही काही अशी अडचण नाही जिच्यावर मात करता येणार नाही. तिला अशा स्थितीत आणले जाऊ शकते जिथे ती इतरांना आकर्षित करण्याचे साधन राहणार नाही. एखाद्या समूहाला जेव्हा स्वतःचे रूपांतर जातीमध्ये करायचे असते तेव्हा त्या प्रक्रियेत अतिरिक्त पुरुष म्हणजेच विधुर ही समस्या अतिरिक्त स्त्रीच्या समस्येपेक्षा अधिक महत्वाची आणि कठीण असते. अनादी काळापासून स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांचे वर्चस्व राहिले आहे. प्रत्येक समूहात पुरुष हा एक प्रभावी घटक असतो आणि दोन्ही लिंगांचा विचार करता त्याला अधिक प्रतिष्ठा लाभलेली असते. पुरुषाच्या या पारंपरिक श्रेष्ठत्वामुळे निर्णय घेताना नेहमीच त्याच्या इच्छांचा विचार केला जातो. याउलट स्त्रिया या धार्मिक, सामाजिक किंवा आर्थिक अशा सर्व प्रकारच्या अन्यायकारक नियमांचे सहज बळी ठरल्या आहेत, परंतु नियम बनवणारा पुरुष मात्र अनेकदा या नियमांच्या कक्षेबाहेर किंवा वरच असतो. अशी परिस्थिती असल्याने जातीमध्ये अतिरिक्त स्त्रीला जी वागणूक दिली जाते तशीच वागणूक अतिरिक्त पुरुषाला देणे शक्य नसते. त्याला त्याच्या मृत पत्नीसोबत जिवंत जाळण्याचा उपाय दोन कारणांमुळे धोकादायक ठरतो. पहिले म्हणजे तो पुरुष असल्यामुळे तसे करणे शक्य नसते आणि दुसरे म्हणजे तसे केल्यास जातीला एका धडधाकट आणि सक्षम व्यक्तीला मुकावे लागते. अशा वेळी त्याच्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यासाठी केवळ दोनच उपाय उरतात. मी योग्य किंवा सोयीस्कर असे म्हणतोय कारण तो समूहासाठी एक मौल्यवान घटक असतो. समूहासाठी तो महत्वाचा असला तरी आंतरविवाह, जातींतर्गत विवाह ही बाब त्याहून अधिक महत्वाची असते आणि निवडलेला उपाय या दोन्ही उद्दिष्टांची पूर्तता करणारा असावा लागतो. अशा परिस्थितीत विधवेप्रमाणेच या पुरुषावरही आयुष्यभर विधुर राहण्याची सक्ती केली जाऊ शकते किंवा त्याला तसे करण्यास प्रवृत्त केले जाऊ शकते. हा उपाय अंमलात आणणे फारसे कठीण नाही, कारण कोणत्याही सक्तीशिवाय काही लोक स्वतःहून ब्रह्मचर्य पाळणे पसंत करतात किंवा त्याही पुढे जाऊन स्वतःच्या इच्छेने संसार आणि सांसारिक सुखांचा त्याग करतात. परंतु मानवी स्वभाव पाहता हा उपाय प्रत्यक्षात येईल अशी अपेक्षा करणे कठीण आहे. दुसरीकडे आणि याची शक्यताच अधिक आहे की जर हा अतिरिक्त पुरुष समूहाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेत राहिला तर तो समूहाच्या नैतिकतेसाठी धोकादायक ठरू शकतो.